नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल पुणेज आर्टमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याचे पोळपाट लाटणे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। लागणारे साहित्य: पांढरे मोती 5 नंबरचे आणि लाल रंगाचे मोती 5 नंबरचे, त्यानंतर हा थ्रेड, तसेच कात्री। तर कसा बनवायचा पोळपाट ते आपण आधी पाहूया। सुईमध्ये तंबू सोवून घेतलेला आहे आणि लास्टला गाठ मारून घेतलेली आहे। एक्स्ट्राचा धागा कट करून टाकला। आता आपल्याला इथे 6 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहे। हे अशा प्रकारे ओवून घेतल्यानंतर जो पहिला मणी ओला होता तर त्यामध्ये परत आपल्याला तंबूस ओवून घ्यायचा आहे विरुद्ध बाजूने। हा आपला गोल तयार झाला आहे 6 मण्यांचा। आता पांढऱ्या रंगाचे आपल्याला 5 मोती घ्यायचे आहे आणि पुन्हा त्या लाल मण्यातून तंबूस ओवून घ्यायचा आहे। पुढच्या लाल रंगाच्या मोतीमध्ये तंबूस ओवून घ्यायचा। आपल्याला इथे मणी घेताना 4 पांढरे मणी घ्यायचे आहेत। चार मणी ओवून घेतल्यानंतर पांढरा मणी आहे त्यातून आपल्याला आधी सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशी। आता आपल्या इथे 2 पाकळ्या झाल्या आहेत, अजून 3 पाकळ्या बनवायच्या आहेत शेवट। आता ह्या ठिकाणी आपल्या 5 पाकळ्या तयार झालेल्या आहेत। 6व्या पाकळीच्या वेळेस आपल्याला लाल रंगाच्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। पुन्हा पांढऱ्या मण्यातून हा अशी। आता आपल्याला शेवटची जी पाकळी करताना फक्त 3 पांढरे मोती ओवायचे आहेत। पहिल्या पाकळीच्या वेळेस 5 पांढरे मोती, त्यानंतर 2 3 4 5 ह्या पाकळ्यांच्या वेळेस आपल्याला 4 मोती पांढरे घेऊन ओवायचे आहे आणि शेवटची 6वी पाकळी आहे त्यावेळेस मात्र 3च पांढरे मणी ओवायचे आहे आणि पाकळी करून घ्यायची आहे। आता पुन्हा पांढरे मणी आणि लाल मण्यातून हा धागा बाहेर। इथे 4 मणी दिसतात तुम्हाला, तर 1 2 3 4 आपल्याला जे आहे येथे हे 1 2 3 तिसऱ्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। 6 मण्यांची पाकळी करायची म्हणजे 2 मणी आहेत, अजून 4 मणी आपल्याला पांढरे ओवून घ्यायचे आहेत। आता हे ज्या मणीतून आपण धागा बाहेर काढला होता त्याच्या शेजारील मण्यातून आपल्याला हा तंबूस बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता येथे आपल्याला ही झाली 6 मण्यांची पाकळी। आता पुढची पाकळी आपल्याला 5 मण्यांची करायची आहे, त्यामुळे इथे 1 2 मणी ऑलरेडी आहेत, तर अजून 3 मणी ओवायचे। ओवून घ्यायचे। पुन्हा येथे ह्या मण्यातून ओवून घ्यायचं आहे। ही झाली 5 मण्यांची पाकळी। आता जो आहे षटकोन दिसतोय, पण पोळपाटाचा आकार हा गोल असा राहतो, तर गोल आकार येण्यासाठी एक पाकळी 6 मण्यांची, दुसरी 5 मण्यांची असं करत जायचं आहे। आता पुढे आपल्याला आता ही 5 मण्यांची पाकळी येते तेव्हा आपल्याला हा एकच मणी घ्यायचा असतो
आणि ज्यावेळेस 6 मण्यांची पाकळी असते तेव्हा 2 पांढऱ्या मण्यातून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा. सुरू करतो त्यावेळेस आपण इथे 4 मणी घेतले ते आता नंतर 3-3 घेत जायचं आहे. आणि शेवटची पाकळी करताना मात्र मणी पुन्हा एक कमी होतो, म्हणजे तो 2 येतो. आपल्याला राऊंड करत जायचं आहे. ही 6 मण्यांची, ही 5 मण्यांची, 6 मण्यांची. ज्यावेळेस 6 मण्यांची पाकळी येते त्यावेळेस आपल्याला 2 मण्यांमधून ओवून घ्यायचा आहे धागा. ज्यावेळेस 5 मण्यांची पाकळी येते त्यावेळेस एकच मण्यातून आपल्याला धागा हा बाहेर काढायचा आहे. आता हे पूर्ण इथपर्यंत मी करून घेते. येथे मी ह्या पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. शेवटची पाकळी फक्त बनवायची ठेवली आहे. तर आपण 3-3 मणी घेऊन पाकळी बनवत होतो. आता आपल्याला शेवटची जी पाकळी आहे तर 3 मणी न घेता 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि इथे पाकळी बनवून घ्यायची आहे. आता हे पूर्ण गोल असा आकार आलेला आहे. तर चौथ्या राऊंडसाठी हे पांढऱ्या मण्यातून धागा ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला एक पांढरा मोती, एक लाल मोती आणि परत एक पांढरा मोती असं ओवून घ्यायचं आहे. आणि येथे 4 मण्यांची पाकळी करायची आहे. आता पुन्हा पुढच्या पांढऱ्या मण्यातून धागा ओवून घ्यायचा. आता आपल्याला इथे एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असं ओवायचं आहे. ओवून घ्यायचं आहे असा आणि परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये धागा काढून घ्यायचा आहे. आपल्याला हे 4 मण्यांचे पाकळी तयार होते आणि बाजूने हे लाल रंगाचे मोती येतात, ती बॉर्डर होऊन जाते. आता 6 राऊंड मी पूर्ण करून घेतलेला आहे. फक्त लास्टचं मणी ओवायचं ठेवला होता, कारण की नेहमी आपण एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असं घेत होतो. शेवटचं जे वेळेस पाकळी राहते तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला लाल रंगाचं मोती ओवून घ्यायचं आहे आणि इथे पाकळी पूर्ण करून घ्यायची आहे. त्याचा जो वरचा भाग आहे गोलाकार हा पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला पोळपाटासाठीचे 3 पाय करून घ्यायचे आहेत. पाकळी दिसते 1 2 3 4 5 म्हणजे तिसऱ्या राऊंडमधलं हे जे 5 मण्यांची पाकळी आहे तर या ठिकाणी आपल्याला हे पाय करायचे आहे. इथे एक करायचा, 6 नंबरचं जी पाकळी आहे तो भाग सोडून द्यायचा. पुन्हा 5 नंबरचे पण 6 नंबरचे आणि पुढे एक घ्यायचा. म्हणजे ज्यावेळेस 5 मोत्यांची पाकळी येते 1 2 3 तर आपल्याला ह्यातली 1 नंबरची घेतली, 2 नंबरची स्किप करायची, तिसऱ्या नंबरला घ्यायची, चौथ्या नंबरची स्किप करायची की पुढे आपल्याला 5व्या नंबरची घ्यायची. म्हणजे अल्टरनेट यायला पाहिजे. इथे केले की ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी असं ते करताना तुम्हाला लक्षात येईल. तर सुरुवातीला आपण हे 5 मण्यांच्या पाकळीचे इथे पाय कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी इथे धागा तर काढून घेतलेला आहे मणीमध्ये. नंतर आपल्याला एक पांढरा मोती, एक लाल मोती आणि एक पांढरा मोती असं घ्यायचं आहे. मण्यातून आपण धागा काढला होता तर त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडने म्हणजे दुसऱ्या बाजूने आपल्याला हा धागा काढून घ्यायचा आहे आणि पाकळी करायची आहे. हे अशी. आता पुन्हा पांढऱ्या मण्यांमधून हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता एक लाल मोती आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला हे जे आहे 5 मण्यांच्या पाकळीतला तर त्या दुसऱ्या पाकळ्यातून हा धागा असा बाहेर काढून घ्यायचा आहे. म्हणजे हे आता आपण उभे ओवून घेतोय. पुन्हा पांढऱ्या मोतीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. रेड कलरच्या
लाल रंगाच्या मोतीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुन्हा ह्या मण्यापर्यंत आपल्याला धागा ओवून घ्यायचा आहे. बघू शकता हा पूर्ण आहे प्लेन भाग. आणि इथे आपण हे जे 5 मण्यांची पाकळी आहे त्याच्याबरोबर मोतीच्या वरती इथे पाकळ्या बनवून घेत आहोत. 4 पाकळ्याचं झालं आहे. आता शेवटची पाकळी बनवताना आपल्याला धागा ह्या पांढऱ्या मण्यातून व्यवस्थित ओवून घ्यायचा आहे. आता फक्त लाल रंगाचा मणी आहे, मोती आहे, त्यातून हा बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे जी 5 पांढऱ्या मोत्यांची पाकळी होती ही सेम अशीच वरती आपल्याला इथे लाल मोत्यांची आली आहे. तर ती करताना 4 मण्यांची पाकळी येईल असं आपल्याला त्या मण्यावर ओवून घ्यायचं होतं. तर या ठिकाणी एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आणि पुन्हा येथे लाल रंगाच्या मण्यातून ओवून घ्यायचा. अशा प्रकारे धागा बाहेर काढून कट करून घ्यायचा आहे. इथे हे दोन्ही पाय मी बनवून घेतलेले आहे. पट तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा दिसत आहे. लाटणं बनवण्यासाठी आधी आपल्याला 4 लाल मणी घ्यायचे आहे. हे ओवून घेतल्यानंतर पहिल्या मण्यातून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही 4 मण्यांची आपली पाकळी तयार. तर इथे पुढे पांढरे 3 मणी घ्यायचे आहेत. आणि लाल रंगाच्या मोतीमधून हे बाहेर काढून घ्यायचं आहे. आता 2 पांढऱ्या मोतीतून धागा ओवून घ्यायचा आहे. 3 पांढरे मणी, पुन्हा त्याच मोत्यामधून दुसऱ्या बाजूने आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे, म्हणजे पाकळी बनवून घ्यायची आहे. पुन्हा 2 पांढरे मोती, एक पांढरा मोती, एक लाल मोती, एक पांढरा मोती असं ओवून घ्यायचं आहे. सेम अशीच आपल्याला इथे ओवून घ्यायचं आहे. तर ओवून घेताना ह्या लाल मण्यापर्यंत आपण धागा आणला. आता 3 लाल मोती ओवायचे आहेत आणि ज्या मण्यातून धागा आपण घेतला होता त्याच्या दुसऱ्या बाजूने हा काढून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे दिसते. पांढरे 2 मोती घ्यायचे आहेत. दुसरी लाईन करताना आपल्याला 2-2 मणीच घेऊन ओवत जायचं आहे. 2 पांढरे मोती घेतले, पुन्हा पांढऱ्या मोतीमधून आपल्याला हा धागा बाहेर काढायचा आहे. सुई ओवून घ्यायची आहे. असं. आता 2 लाल मोती घ्यायचे आहेत, म्हणजे ही आपली दुसरी लाईनही कंप्लीट तयार झाली आहे. अशी लाल रंगाचं मोती घ्यायचं आहे. त्यानंतर सेम समोरच्या लाईनमध्ये लाल रंगाच्या मोतीमध्ये आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे तर लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि समोरच्या लाल रंगाच्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे पांढरा मोती सेम ह्यातून धागा बाहेर काढायचा, मोती ओवायचा आणि पुढच्या पांढऱ्या मोतीमधून धागा बाहेर काढायचा. पुन्हा
पांढरा मोती असं करत करत हे पॅक करून घ्यायचं आहे. जसं इथे उल आहे सेम तसेच प्रोसेस आहे. दोन येथे लाल मोती, नंतर 2 पांढरे मोती, पुन्हा 2 लाल मोती. पुढे आपल्याला 2 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. एक पांढरा मोती. आता हे 3 मणी ओवून घेतल्यानंतर व्हाईट मणी सोडून आपल्याला पुन्हा 2 लाल मण्यांमधून धागा ओवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. आणि पुढे लाल रंगाच्या मोत्यामधून बाहेर काढून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे लाटण्याची एक बाजू तयार झाली, दुसरी पण सेम अशीच बनवून घेते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.